नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रियाने बनवलेली कॉफी सायली स्वतः प्यायला जात असते आणि सर्वजण तिला थांबवत असतात. कल्पना म्हणत असते की सायली असा वेडेपणा नको करूस, तेव्हा सायली म्हणते की मी माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी तुमच्या मुलाला काहीही होऊ देणार नाही. सर्वजण सायलीला थांबवत असतात, परंतु सायली काय ऐकत नसते. तेव्हा प्रिया म्हणते की थांब सायली, तू तर माझ्यावर आरोप केलास ना, मग तो आरोप किती घाणेरडा आणि चुकीचा आहे आता मी हे सिद्ध करेल. आता ही कॉफी मीच पिऊन दाखवेल. अस्मिता म्हणते की अगं पण त्यात जर खरंच काहीतरी असलं तर. पूर्णा आजी म्हणते की अगं तन्वी, हिचा काहीतरी डाव असेल, उगाच आपल्या अंगाशी येऊन जाईल. परंतु प्रिया कसलाही विचार न करता तो कॉफीचा मग घेते आणि तोंडाला लावते. सर्वांना आता मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णा आजी पटकन येतात आणि प्रियाच्या हातातून तो कॉफीचा मग काढून घेतात. सर्वजण आता प्रचंड घाबरलेले असतात. पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की अस्मिता, मी कुठलाही धोका पत्करू शकत नाही, तू आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना फोन कर. अस्मिता म्हणते की अगं पण डॉक्टरांना फोन कशाला करायला पाहिजे, त्या कॉफीमध्ये विष नव्हतंच. सायली म्हणत असते की त्या कॉफीमध्ये विष होतं. प्रियाने स्वतः मला सांगितलं होतं की त्या कॉफीमध्ये तिने खूप जालिम विष टाकलंय. तिनेच मला सांगितलं की पोटात गेल्या गेल्या जीव जाऊ शकतो. अहो ऐका ना, आपण लवकरात लवकर प्रियाला दवाखान्यात घेऊन जाऊयात. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. प्रिया सायलीला म्हणते की बस कर, धडधाकट उभी आहे मी तुझ्यासमोर. आता तरी ही जो आरोप करत होती तो सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना समजलं ना की कॉफीमध्ये विष नव्हतं. विमल म्हणते की हो सायलीताई, कॉफीमध्ये जर खरंच विष असतं तर आतापर्यंत त्यांना चक्करही आली असती. प्रिया म्हणते की विमल, तुला पटतंय ना माझं? कल्पना मामी, अर्जुन, आताही तुम्हाला पटलंय ना सगळं? ना त्या कचऱ्याच्या डब्यात ती बाटली होती, ना या कॉफीमध्ये विष. अस्मिता म्हणते की हा तर ह्या सगळ्या खोटाड्या मुलीचा ड्रामाच होता. का केलंस ग तू असं? त्यावर प्रिया म्हणते की मीच सांगते. ही तर खूप प्रयत्न करत असते फक्त आणि फक्त मला त्रास देण्याचा. फक्त पूर्णा आजीच्या नजरेत मी वाईट दिसावं म्हणून, परंतु प्रत्येक वेळी तिचा हा खोटारडेपणा उघड होतो. पूर्णा आजी, तुला आठवतं ना, मागच्या वेळी हिने माझ्या जेवणात तिखट टाकलं होतं, त्यामुळे तू तिला खूप ओरडली होतीस. त्यामुळे ह्या वेळेला तिने सगळी खोटी स्टोरी रचली. का तर फक्त तू मला ओरडावं म्हणून. पण सायली, जे खरे असतात ना त्यांच्यावर पूर्णा आजी कधीच ओरडत नाही. अस्मिता म्हणते की अर्जुन, आता का नाही बोलत आहेस तू? बायकोची बाजू घेणं अशक्य झाले म्हणून? मम्मा, विमल, तुम्ही देखील बोला. पूर्णा आजी म्हणते की कोणाला आता काहीही बोलायला तोंड राहिलं नाही. कल्पना, तुझ्या सुनेला सांग की आतापर्यंत मी खूप सहन केलंय, परंतु यापुढे जर तन्वीला त्रास झाला तर मी ते अजिबात खपवून घेणार नाही. अर्जुन, ही तुझी बायको आहे म्हणून मी गप्प बसले, पण त्याचा तर मात्र ही जास्तच गैरफायदा घ्यायला लागली आहे. सायली म्हणते की नाही हो पूर्णा आजी, मी जे काही बोलले ते सगळं खरं होतं. प्रियाने खरंच यामध्ये काहीतरी घातलं होतं, पण ती कॉफी पिऊन तिला काहीच झालं नाही. मला खरंच कळत नाही की हे सर्व असं कसं झालं. अर्जुन म्हणतो की यामध्ये काहीतरी एक्सप्लेनेशन तर नक्कीच असेल. तर पूर्णा आजी म्हणते की मग दे ना. अरे, एवढं सगळं होऊन सुद्धा तू आता हिचीच बाजू घेणार आहेस? अर्जुन आणि कल्पना, ही आता शेवटची संधी समजा. परत जर ह्या मुलीने असं काही केलं तर मी हिला बाहेरचा रस्ता दाखवेल. मग तुम्ही दोघं काहीही करू शकणार नाही. प्रिया म्हणते की पण पूर्णा आजी, आता जे झालं त्याचं काय? माझ्या हृदयाला शेवटी जखम झालीच ना. पूर्णा आजी तन्वीचे अश्रू पुसत म्हणते की नको रडूस बाळा, कोणासाठी अश्रू वाया घालवतेस तू? चल तू माझ्या खोलीत चल. असं म्हणून पूर्णा आजी तन्वीला तिथून घेऊन जाते, तर अस्मिता देखील त्यांच्या मागोमाग निघून जाते. तर सायली कल्पनाला म्हणत असते की आई, खरंच हे सर्व असं कसं झालं मला नाही माहिती, पण मी खोटं बोलत नव्हते. सायली खूप रडत असते. कल्पना तिला शांत करत असते. कल्पना म्हणत असते की सायली, तुझी बघण्यामध्ये काही चूक तर झाली नाही ना? अगं, जरी कितीही काही झालं तरी तन्वी आपल्या घरातलीच आहे. रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहे ती. हा आता मोठी झाल्यावर तिला पुढे पुढे करायची सवय लागली आहे, परंतु ती अर्जुनला जीवे मारेल असं मला नाही वाटत ग. अर्जुन म्हणतो की मम्मा, म्हणजे तुझा सायलीपेक्षा जास्त विश्वास तन्वीवर आहे का? कल्पना म्हणते की नाही रे अर्जुन, मला असं नव्हतं म्हणायचं. हे बघ सायली, तुझे आणि तन्वीचे संबंध आश्रमात असल्यापासून ताणलेले आहेत. तुमच्यात जो काही वाद झालाय ना तो परस्पर मिटवा, नाहीतर आज जे झालं ते पुन्हा पुन्हा होत राहील. अर्जुन म्हणतो की आज जे काही झालं ते सायलीने केलेलं नाहीये.
तेव्हा कल्पना म्हणते की परंतु हे तन्वीने केलंय असा देखील पुरावा नाही आहे आपल्याकडे, आणि जर असं काही झालं तर पूर्णाई खूप अपसेट होतात. विमल म्हणते की वहिनी, त्या तन्वीताई जर घरामध्ये आल्या ना तर घरातलं वातावरण हे बिघडतंच. अर्जुन म्हणतो की मम्मा, ती तन्वी दिसते तेवढी साधी भोळी नाहीये, त्यामुळे तू सायलीला उगाच ब्लेम करू नकोस. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, मी सायलीला ब्लेम करतच नाहीये. अर्जुन म्हणतो की आज फक्त पुरावे नाही मिळाले म्हणून हे सर्व होतंय ना. सायली, तू म्हणाली होतीस ना की प्रियाला तू कॉफीमध्ये विष मिसळवताना बघितलंय. अगं मग तू तेव्हाच व्हिडिओ शूट करायला हवा होता, म्हणजे तन्वी लगेचच पकडली गेली असती. सायली म्हणते की अहो, जेव्हा मी तुम्हाला नाश्ता द्यायला आले तेव्हा माझ्या हातात फोन नव्हताच, आणि जरी माझ्या हातात फोन असता तरीही माझ्या डोक्यात असं काही आलंच नसतं. तेव्हा मी पूर्णपणे गोंधळलेली होते आणि मला फक्त एवढंच वाटत होतं की आता काहीही करून मला ही कॉफी तुमच्यापर्यंत येऊ द्यायची नाही. विमल म्हणते की हो सायलीताई, जे झालं ते झालं, आता त्या गोष्टीचा एवढा विचार नका करू. कल्पना म्हणते की माझं तर डोकंच चालत नाहीये. एकीकडे मला असं वाटतंय की तन्वी इतकंही वाईट नाही वागणार, आणि दुसरीकडे असं वाटतंय की सायली खोटंही नाही बोलणार. मग आज नेमकं काय झालंय ते कसं कळेल? तर इकडे प्रिया नाटक करत असते आणि रडत असते आणि म्हणत असते की मला खरंच कळत नाही की सायलीचं माझ्याशी काय वैर आहे. आश्रमात असल्यापासून ती माझ्याशी असंच वागायची, नेहमी कसला ना कसला राग ती माझ्यावर काढतच असायची. पण आज तर तिने हद्दच केली. पूर्णा आजी, तुला तरी वाटतं का गं मी अर्जुनला काही करेल? पूर्णा आजी म्हणते की नाही गं बाळा, अजिबात नाही, पण मी बाहेर बोलली आहे ना सर्वांशी. अस्मिता म्हणते की हो ना, पूर्णा आजीने सायलीला चांगलंच सरळ केलंय. तिला काय वाटलं ती कसंही बोलेल, कसंही राहील आणि सगळे खपवून घेतील. प्रिया म्हणत असते की मला खूप वाईट वाटतंय गं, मला तर हे सहनच नाही होणार. पूर्णा आजी म्हणते की रडू नकोस बाळा, त्या दीनदबडीच्या मुलीसाठी रडायची काहीही गरज नाही, तिची तेवढी लायकीसुद्धा नाही आहे. अस्मिता म्हणते की अगं, आपले हसरे चेहरे तिला बघवलेच जात नाही, तिला खूप आनंद वाटतो असं केल्यावर, परंतु आपण तर तिला हा आनंद द्यायचाच नाही. तू आधी डोळे पुस बघू. पूर्णा आजी म्हणते की अगं, पण कोणाला दुखवून काय आपण आनंदी होतो का? बरे, मी एक काम करते, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी बाळा. एवढं बोलून पूर्णा आजी तिथून निघून जाते. अस्मिता प्रियाला म्हणते की तू सॉलिड काहीतरी जुगाड केलायस ना, म्हणजे सायली एवढी बोलत होती याचा अर्थ तिने नक्कीच तुला कॉफीमध्ये विष टाकताना बघितलेलं असणार. मग ते विष गेलं कुठे? प्रिया म्हणते की माझ्या पोटात. अस्मिता म्हणते की अगं, मग तू जिवंत कशी काय राहिलीस? प्रिया म्हणते की अगं, मी काय विष पिण्या इतकी मूर्ख वाटले का तुला? आणि त्यामध्ये विष नव्हतंच अस्मिता, त्यात फक्त व्हॅनिला सिरप होतं. मी मस्तपैकी व्हॅनिला सिरपची कॉफी प्यायले. अस्मिता म्हणते की अगं, पण तू हे सर्व मॅनेज कसं केलंस गं? तर प्रिया सांगू लागते की मी सायलीला खाली येताना बघितलं होतं आणि मी लगेचच त्या कॉफीमध्ये व्हॅनिला सिरपचे थेंब मिसळवले. हां, पण मी जे कचऱ्याच्या डब्यात टाकलं ते ओट्यावरचा लिंबू होता. सायलीने फक्त तेवढंच बघितलं, परंतु बाटली तर मी माझ्या खिशात लपवली होती. अस्मिता म्हणते की अगं, कसलं सॉलिड डोकं लावलेस तू, याला म्हणतात ट्रॅप. अगं, पण ही आयडिया तुला आली कुठून? प्रिया म्हणते की त्या दिवशी नाही का सायलीने माझ्या जेवणात जास्तीचं तिखट घातलं होतं, त्या दिवशी मात्र मी ठरवलं होतं की आता हिला सोडायचं नाही. अगं, मी नेहमी माझं मन मोठं करून तिला माफ करत असते, पण आता नाही, कारण मला माहिती आहे की मला त्रास झाल्यावर तुम्हा सर्वांना किती त्रास होतो ते, म्हणून मी तिला अद्दल घडवली. अस्मिता म्हणते की माझी लाडाची होणारी वहिनी ग तू. त्यावर प्रिया म्हणते की होणार होणार, नक्कीच होणार. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, इनफ आता, मी तुला किती वेळा सांगितलंय की प्रियापासून जरा सावध राहा, तरीही तू तशीच करतेस. विमल म्हणते की माझा तर त्या तन्वीताईंवर अजिबातही विश्वास नाही. कल्पना म्हणते की हो ना बाळा सायली, कशाला रडतीयेस, रडून तरी काय होणार आहे? तेवढ्यात पूर्णा आजी येते आणि म्हणते की कल्पना, तुम्ही अजूनही हिची मनधरणी करताय. हिने आज काय केलं हे तुम्ही बघितलं नाही का, की हिने काहीही केलं तर तुम्ही दुर्लक्ष करताय. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, सायलीची यामध्ये काहीही चूक नाहीये. पूर्णा आजी म्हणते की तुला हिची कुठलीच चूक दिसत नाही का रे? आज ही पुराव्यानिशी बाहेर पडली आहे, परंतु आज तुझ्यातला वकील मेला आहे, परंतु नवरा जागा झालाय. पूर्णा आजी कल्पनाला म्हणते की आतमध्ये तन्वी रडत बसली आहे, पण तुलाही काही वाटलं नाही? तुला एकदा सुद्धा असं वाटलं नाही का की जाऊन तिची विचारपूस करावी? काय चूक आणि काय बरोबर याचा अंदाज सुद्धा तुम्हाला बांधता येऊ नये, आणि तेही फक्त या मुलीमुळे? कल्पना म्हणते की मला कोणाशी काय बोलावं आणि कसं वागावं तेच कळत नाहीये. पूर्णा आजी म्हणते की मग इथे थांबू नकोस, तिचे लाड आता पूर्ण झाले. तर सायली कल्पनाला म्हणते की आई तुम्ही जा, मी ठीक आहे.
पूर्णा आजी अर्जुनला विचारते की अर्जुन, तुला आज ऑफिस नाही आहे का? दिवसभर फक्त ही एकच केस लढत राहणार आहेस? विमल, तन्वीसाठी जरा पाणी घेऊन ये आणि जो माणूस खरा आहे त्याचीही जरा काळजी करा. तर इकडे मैपत वकिलाला म्हणत असतो की ए कायद्यावाला, मी तुला पोचतो ना, तर मग मला थोडा तरी रिझल्ट दाखव. तारीख आहे उद्या, तिथे काय जाऊन बोलणार आहे थोडं तरी सांग. वकील म्हणतात की खरं सांगू का मैपत साहेब, आता तरी कोर्टामध्ये आर्ग्यू करण्यासाठी आपल्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे. मैपत म्हणतो की मग पुरावे शोध आणि सापडत नसले तर नवीन तयार कर. तर वकील म्हणत असतो, अर्जुनसाठी एक मोठा पुरावा आहे की साक्षीताईंनीच खून केला आहे हे मधुभाऊंनी बघितलं आहे आणि त्यात अजून तो प्लॉट तुम्हीच विकत घेतला आहे, हे आपण कसं विसरायचं. साक्षी म्हणते की अण्णा, म्हणून मी तुम्हाला सांगत होते की त्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शन सुरू करू नका म्हणून. वकील साहेब म्हणतात की अर्जुनने जर हा मुद्दा उचलून धरला तर ही केस तिथल्या तिथेच फिरू शकते. साक्षी म्हणते की मला माहिती आहे की यामध्ये आपल्याला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकतो. राकेश म्हणतो की माझा काका. मैपत म्हणतो की मग त्याला येडं बनवण्यासाठी ती प्रिया घुसवली ना घरात, तरी पण आपण इथं थयथया नाचतोय. कुठे गेली आहे ती प्रिया? राकेश म्हणतो की ती प्रिया अर्जुनच्या इथे गेली आहे. मैपत म्हणतो की आत्ताच्या आत्ता तिला बोलून घे, पैसे मी टाकतोय ना म्हणावा, आमच्यासाठी पण थोडं काम कर. नागराज म्हणतो की मैपत ती आपल्याच कामासाठी गेली आहे, मी फोन करतो तिला. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की अहो सर, प्रियाने माझ्यासमोर कॉफीमध्ये विष मिसळवलं आणि नंतर ती कशी काय पलटू शकते? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, प्रियाने काय हे पहिल्यांदा केलंय का? तुम्ही तिला घाबरता म्हणूनच ती तुमचा फायदा घेते आणि तिचं जास्त टेन्शन घेत नका बसू तुम्ही. तरीही सायलीचा चेहरा अगदी उतरलेला असतो. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही या अशा रोज रडत बसता आणि मग तन्वी घरी येते आणि मग असे उद्योग करते आणि मग पूर्णा आजी तुम्हालाच ओरडते. सायली म्हणते की पूर्णा आजी मला ॲक्सेप्ट करताय हे तुम्हाला नको आहे आणि प्रियामध्ये त्यांची नाचून बघताय हेही तुम्हाला नको आहे. तर मग तुम्हाला नक्की काय हवं आहे? अर्जुन म्हणतो की मला दोन्हीही नको आहे. जर पूर्णा आजी तुम्हाला ॲक्सेप्ट करेल तर 1 वर्षानंतर ती आपला डिवोर्स होऊच देणार नाही आणि जर पूर्णा आजी प्रियाला सपोर्ट करेल, ती मला तिच्यासोबतच लग्न करण्यासाठी फोर्स करेल. सायली म्हणते की म्हणजे तुम्ही हे दोन्हीही होऊ देत नाही आहेत. अर्जुन म्हणतो की राईट. मिसेस सायली, तुम्हाला जंगलातला सरडा माहिती आहे? त्याला जर कधीही कळलं ना की आपल्या आजूबाजूला डेंजर आहे तर तो लगेचच रंग बदलतो. कधी ब्राऊन होतो, कधी ग्रीन होतो, तर कधी रेड होतो. सायली म्हणते की पण ते त्याचं सुरक्षा कवच असतं, त्याचं काय? अर्जुन म्हणतो की मग आता आपली जी सिच्युएशन आहे ना, त्यासाठी आपल्याला आता सरड्यासारखंच मला वागवावं लागेल आणि प्लीज असं समजू नका की हे सगळं वागताना मला आनंद होतोय. मला जरी थोडंसंही कळलं तर इथून धोका आहे तर मी लगेचच माझे रंग बदलतो आणि यापुढे सुद्धा मी माझे रंग बदलत राहणार. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनने सायलीला तन्वीला फोन करायला सांगितलेला असतो आणि तन्वीवर रागवायला सांगितलेलं असतं. तर अर्जुन इशारे करून सायलीला सांगत असतो. सायली तन्वीशी बोलत असते की तू अर्जुनपासून जरा लांबच राहायचं, 4 हात नाही 400 हात लांब राहायचं. मागच्या वेळी तुझ्या 2 थोबाडीत लावून दिल्या होत्या, तू विसरलीस का गं? तू फक्त यावेळी आता त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्नच कर, नाही तुझ्या झिंज्या उपटून हातात दिल्या तर नाव नाही सांगणार सायली म्हणून. प्रिया म्हणते की हे बघ सायली, तू माझ्यावर कितीही दादागिरी केलीस तरीही मी अर्जुनला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही, कारण मला त्याची खरी गरज मधुभाऊंच्या केसमधून सुटण्यासाठी आहे. आता मात्र सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. प्रियाने इतका मूर्खपणा केलेला असतो की स्वतःच्या तोंडूनच तिचा गुन्हा कबूल केलेला असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.